ही दोन हातांमधील अंतर कमी करण्याची ही संस्था आहे. म्हणजेच काय, देणारा आणि घेणारा यांचा समन्वय घडवून आणणं, देणाऱ्याची घेणाऱ्याची भेट घडवून आणणं. आणि याचे संस्थापक आहेत राजाभाऊ चव्हाण. त्यानंतर आत्ताच कार्याध्यक्ष झालेले अरुण कुलकर्णी सर आणि सगळी पुण्याची टीम आणि त्याची एक छोटासा भाग म्हणून राजापुरामध्ये काम केलं. आणि या राजापुरामध्ये 2016 आमचे मित्र गजानन जोशी यांच्या माध्यमातून ही कार्यवाही सुरू झाली. आणि आज जवळजवळ दरवर्षी 25 ते 30 विद्यार्थी या माध्यमातून शिकत आहेत. दिशाप्रदान काय करतं तर 12वी नंतर तत्सम पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्याला, गरीब होतकरी विद्यार्थ्याला आर्थिक मदत करते. सर्व गजानन जोशी सर आणि अनंत रानडे यांना सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवायच्या. संघर्ष म्हणजे काय आणि कष्ट म्हणजे काय, ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो, माझं भाग्य आहे स्वतःच की अगदी 5वी 6वीत असल्यापासून त्या व्यक्तीला मी ओळखतो. अतिशय चांगले क्षण, सहवासाचे चांगले क्षण मी गोकुळमध्ये त्याच्या माध्यमातून अनुभवले आहे. मला अभिमान वाटतो, मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की खरं तर तो कुठेही राजापुरात असो, शहरात असो, आणि कुठेही भेटू दे, तो आमच्यासारख्या सामान्य शिक्षकाच्या पायाला हात लावल्याशिवाय पुढे जात नाही. एवढा नम्रपणा त्याच्यामध्ये आहे. आपण त्याची मुलाखत घेऊया. संघर्ष म्हणजे काय आणि कष्ट म्हणजे काय हे अभयगिरीकडून शिकावं. आज तो उपनिरीक्षक PSI पदापर्यंत पोहोचलेला आहे. मी सुरुवातच अशी करेन की त्यांनी सुरुवातीला आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगावी आणि नंतर आपण पुढे जाऊ. सर्वप्रथम मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दिशा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि माझ्यासारखे सगळे बसलेले माझे सहकारी यांचं मनापासून आभार का व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका बालगृहामध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलाला आपण तुमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवताय. याचं सर्व श्रेय मी मनापासून सांगतो माझे पालक म्हणून डॉक्टर काकांना आहे. हे सगळं श्रेय हे त्यांना आहे. जरी मी त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो नसतो तरी त्यांनी मला जे उभं केलं, आज जे मी रुबाबामध्ये फिरतोय, काम करतो, ते त्यांच्यामुळे करतो. मी फक्त निमित्त आहे. सगळी ऊर्जा, शक्ती, मार्गदर्शन हे डॉक्टर काका आणि आशाताईंचं आहे. माझं लहानपण, माझी वयाच्या 5 वर्ष असताना आई वडील दोघांचे निधन झालं. त्यानंतरचा जो माझा संघर्ष, वयाची 5 वर्षांच्या नंतरचा संघर्ष, सिंधुदुर्गच्या एका अनाथ आश्रमामध्ये माझं 6वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर तुमचं सगळं शिक्षण वाचलेलं म्हणजे ओणीच्या, म्हणजे 12वीपर्यंत ओणीच्या बालगृहामध्ये राहिलं. माझा भाऊ, माझी बहीण आम्ही 3 भावंड आणि 3ही भावंड वेगवेगळ्या बालगृहामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. माझी बहीण लांजा आश्रममध्ये, अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. भाऊ शेजाऱ्यांकडे राहून शिक्षण घेतलेलं आहे. आणि मी एका अनाथ आश्रम वात्सल्य मंदिरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. माझी बहीण आता सिव्हिलचा डिप्लोमा करून ती तिच्या याच्यामध्ये तिचं लग्न झालेलं आहे. स्वतःच्या काळात उभी आहे. जे याच्या आधी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. माझा भाऊ बँकेमध्ये क्लार्क म्हणून काम करतो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. असं हा तो पूर्वी आमच्या कुटुंबावर आलेले एक काय म्हणाल संकट आणि त्याच्यातून आम्ही उभं केलेलं हे संघर्षमय जीवन आहे. अतिशय सुंदर. तुझा गोकुळ ओणीमध्ये प्रवेश कसा? याचं मी नेहमी उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला एक सांगतो की तुमची जर कर्म चांगली असतील, तुमच्या आई वडिलांचं काम चांगलं असेल, तुमचं विचार करण्याची जर क्षमता चांगली असेल तर देवही तुमच्या पाठीशी उभा राहतो. देव मी ह्या अर्थे म्हणत नाहीये, मूर्तीच्या माध्यमातून मी देव मानत नाही. मी मानतोय की जो माणूस आपल्याला मार्गदर्शन करतो तो आपल्यासाठी देव असतो. अशी तुमच्यासारखी असंख्य लोक आमच्या पाठीशी उभी आहेत.
आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही 2 मित्र सिंधुदुर्गच्या बालगृहामध्ये होतो. मला अभिमान वाटतोय, माझा दुसरा एक मित्र होता ओंकार कोरसकर म्हणून. आम्ही एकाच गावातले, त्याचे वडील एक्सपायर झाले होते, आई होती, आई थोडी मेंटल होती आणि दोघे आम्ही एकाच वेळी सिंधुदुर्गच्या निरीक्षणगृहामध्ये ऍडमिशन झाला. तोही हुशार होता, तो खूप हुशार होता, माझ्यापेक्षा खूप हुशार होता. मी त्याचा परीक्षेमध्ये बघून काढायचो, तो माझ्या पुढे त्याच्या पाठीमागून बघून काढायचो, असं ते आमचं होतं. नशीब एवढंच झालं की तो रत्नागिरीच्या ह्याच्यामध्ये गेला, निरीक्षणगृहामध्ये गेला आणि मी वात्सल्य मंदिरच्या बालगृहामध्ये आलो. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच झालं होतं, असंच प्रार्थना आम्ही सगळे त्या आश्रमामध्ये बसलो होतो आणि वात्सल्य मंदिर या संस्थेला एक भेटलेले शिंदे सर म्हणून होते, ते अधीक्षक होते. त्यांनी सांगितलं होतं की अभय तू वात्सल्य मंदिरमध्ये जा. आणि त्याच्या आधी ह्याचं वर्ष संपलं, 7वी झाले म्हणून तोही निरीक्षण रत्नागिरीचे आहे त्या ठिकाणी गेला. आमची तुटाटूट झाली, पण आमचं ध्येय काहीतरी करायचं आमचं दोघांचंही होतं आणि मला अभिमान वाटतो की तो मुलगा सध्या दुबईमध्ये RTO ऑफिसमध्ये आहे, माझ्यापेक्षा डबल पगार घेतोय तो. म्हणजे आपला एक बालगृहातील मुलगा, माझा मित्र, मला मी नेहमी म्हणतो की माझा मित्र म्हणजे मित्रही कसे असावे लागतात. तर तो मुलगा आता RTO ऑफिस, दुबईच्या RTO ऑफिसमध्ये नोकरी करतोय, RTO अधिकारी म्हणून. त्यांनी जास्त शिक्षण घेतलं नाही, फक्त 10वी नंतर ITI केला आणि त्याच्यानंतर ते काय हे होतं तसं झालं. त्यानंतर माझं वात्सल्य मंदिर ओनिया संस्थेमध्ये 2000 मध्ये मी वात्सल्य मंदिर होतो. त्यावेळी मला वाटतं 7वीत असेल की ज्यावेळी मी त्या संस्थेमध्ये आलो. त्या ठिकाणी आमच्या बाई सुवर्ण राघव मॅडम होत्या, त्याने आज हे सगळं घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मला. आणि ज्यावेळी मी पुरीच्या वात्सल्य मंदिरमध्ये होतो त्यावेळी 37 मुलं होतं आमच्या वेगवेगळ्या प्रकारे. माझ्या जसं कुटुंबावर काही हे आला होतं, तसंच बाकीच्याही कुटुंबामध्ये कोणाची आई आहे, वडील नाही, कोणाच्या दोघीही नाही आहे, काही दोघांची गटच मोठी आहे, अशी सगळी मुलं आम्ही 37 मुलं त्या बालगृहामध्ये होतो. आणि एक कुटुंब म्हणतात, काय म्हणतात, एक आपुलकी प्रेम, म्हणजे डॉक्टर काका असते, आशाताई असते, त्याच्यानंतर देवी काका असते, सुवर्ण मॅडम असते, त्यांनी हे रुजवलं आहे, कुटुंब रुजवलं. जसं दिशा परिवाराने हे कुटुंब रुजवलं, तसं वात्सल्य मंदिरने आमच्या प्रत्येक मुलांमध्ये एक कुटुंब म्हणून होतो. आम्ही हा वेगळ्या समाजाचा, तो वेगळ्या समाजाचा, अशी काही भावना नव्हती. आम्ही सगळे एक आहोत. आणि आजही तुम्हाला प्रचिती सर्वांनाही माहीत आहे, तुम्ही कधीतरी पदाधिकारी आले असाल तर आमचं एक कुटुंब म्हणूनच आम्ही काम करतो. किती आम्ही मोठमोठ्या पदावर असतो तर आम्ही ज्यावेळी एकमेकांना भेटतो त्यावेळी तीच आपुलकी आहे, जी आपुलकी आम्ही लहान असताना एकमेकांबद्दल होती, तीच आपुलकी. जरी मी कितीही मोठा झालो तरी मी माझ्यापेक्षा जो वयाने मोठा आहे तर मी दादा म्हटल्याशिवाय कधी हाक मारत नाही. किती ओके. तर ती जागरूकता आम्हाला वात्सल्य मंदिरच्या माध्यमातून मिळाल्या. तिथून माझं सगळं शिक्षण पुढे चालू झालं. अतिशय सुंदर. जाता आता आपल्या अशा परिवारातल्या विद्यार्थ्यांना एक त्यांनी संदेश महत्वाचा तुम्ही ओळखलात काय म्हणतो. आपल्या ह्या सगळ्या गोकुळ परिवारामध्ये कदाचित ते आता वयाने जास्त असतील पण शिक्षणाने कमी आहेत. असे अधीक्षक असतील, अधीक्षिका असतील, त्यांनी नावं घेतली, हे महत्वाचं आहे. दिशा परिवाराचं हेच स्वप्न आहे. दिशा परिवार भेटली आहे, हेच स्वप्न आहे की अगदी प्राथमिक स्तरापासून आतापर्यंत तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल त्या प्रवासात तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली, भले ते आपल्यापेक्षा छोटी असतील, ज्ञानानं छोटी असतील, संपत्तीने छोटी असतील, अशा सर्व दात्यांचं म्हणा, अशा सहकार्य करणाऱ्या लोकांचं आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्या सुवर्णताई आहेत, कधीतरी भेट द्या, त्या क्लिअर झालेल्या आहेत. पण अतिशय म्हणजे मुलांचं वसतिगृह, मुलांचं बालगृह, पण तिच्या अधीक्षक आहेत, लेडीज आहेत, महिला आहेत. हे वात्सल्य मंदिरचं आपलं वेगळं ओळख आहे. लक्षात घ्या. वात्सल्य मंदिरचे मधील 50 दिवस त्याच्यातला एखादा किस्सा आणि जडणघडण थोडक्यात सांगायचं. वात्सल्य मंदिरमध्ये बरेचसे अनुभव आमच्या गाठीशी आहेत. डॉक्टर काकांनी आम्हाला एक गाणं शिकवलं होतं, घाबरता कशाला नसलेल्या भूताला. तर ते गाणं त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. मी खूप लहान होतो त्यावेळी आणि माझ्यापेक्षा खूप मोठी मुलं त्या ह्याच्यामध्ये होती. तर काय व्हायचं ह्याच्यामध्ये
2-3 किस्से आहेत ते तुम्हाला सांगावं वाटतात आणि तो आनंद कधीतरी आम्ही ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी आम्हाला आठवल्यावर आम्हालाही वाटतं की आपण त्यावेळेला कसं काय केलं होतं. असंच एक आमच्या गोकुळच्या संस्थेत विंचू भरपूर असायचे. विंचू आजूबाजूला जंगल असल्यामुळे विंचू असायचे आणि एखाद्याला विंचू चावला आणि त्यावेळी काय एवढी हे नव्हते, रस्ते नव्हते किंवा काय नाही, रात्री अपरात्री तो चावला की मग त्या मुलाला कसं घेऊन जायचं डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत. तर मग 2-4 मुलांची शक्कल लावायची, आम्ही त्याला पाठीवर टाकायचो. त्यावेळी बॅटरी पण नसायची आमच्याकडे. तुम्ही तर टोप बघितला असाल, स्टीलचा टोपला मेणबत्ती लावायचो, एक माची सोबत ठेवायची, तो पुढे दाखवणार आणि पाठी आम्ही घेऊन आपलं तो जे साधारण 1 किलोमीटरचं अंतर आहे एक पाठीवर घेणार, तो जमला की तो पुढचं घ्यायचं. आणि रात्री अपरात्री कितीही वाजता असो, कितीही वाजता, रात्री 2 वाजता 3 वाजता कधी आम्हाला कसलीच भीती वाटायची नाही. आम्ही आमच्या डोक्यात मध्ये काय फक्त ह्याला मदत करायची आणि त्याला मग डॉक्टरांकडे जायचं. आणि तिथे मी एक आदराने उल्लेख करेन, लौदादा आहे त्या ठिकाणी, त्यावेळी ते वॉचमॅन म्हणून त्या ठिकाणी किंवा काळजीवाहक म्हणून दवाखान्यामध्ये काम करायचे. आम्ही पहिले जाऊन लौदादांना सांगायचो की बाबा ह्या मुलाचं असं असं आहे, मग डॉक्टर काका यायचे, मग उपचार द्यायचे आणि सगळ्या तो जो आत्मविश्वास होता आमच्यामध्ये की आम्ही काहीही करू शकतो. आणि जीवनात जर मोठं व्हायचं असेल ना तर तुम्हाला एक सांगतो की आत्मविश्वास असला पाहिजे तुमच्याकडे, मी काहीही करेन. आणि तो एक त्या ह्याच्यातून एक अनुभव झाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आमच्या मुलांमध्ये बऱ्याचशा हे आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगवेगळे जसं आपण कुटुंबामध्ये तर वेगवेगळे असे ऍक्टिव्हिटीज करतात. असेच आम्ही रात्रीची कोणाची काजू आणा कुठेतरी आणि ते काजू बिजू आणायचो आम्ही असे आणि ते पुरून ठेवायचो, जमिनीमध्ये पुरून ठेवायचो. आणि एक साधारण मी आणि माझा एक पप्पू गायकर म्हणून आहे, हेमचंद्र गायकर, आम्ही मे महिन्याच्या ह्याच्यामध्ये 35 किलो काजू जमा केले होते. सकाळी मी रोज रनिंग करायला जायचो, मी जायचो ते आजूबाजूला असणारे 2-3 झाडं हलवायचो. कधी सकाळी जाताना मी 4:30ला रनिंगला जायचो, त्यावेळी उठायचो आणि झाडं हलवायचो. म्हणजे ते काय व्हायचे, काजू पडायचे जे पिकलेले असायचे आणि रनिंग करून आल्यानंतर उजेडात पटकन जायचो आणि ते गोळा करायचो. आणि ते असे 35 किलो काजू मी गोळा करून, आणि तेही असं नाही की काजू गोकुळात आणायची आम्हाला परमिशन नव्हती. ओके. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काय करायचो, एक मोठा खड्डा काढलेला होतो आणि त्या खड्ड्यामध्ये पुरून ठेवायचो, फक्त रोज आणून ठेवायचो. आणि ते 35 किलो काजू विकले. आणि त्यावेळी ते काही मला वाटतं साधारण 70-80 रुपयाला होते. मग मनसोक्त मिसळ खाली आम्ही, ते कडवडा आहे ना बावकरचा कडवडा ओनीला, तो खाला हे. आणि ते पैसे आम्ही जपून ठेवले आणि जे काही आम्हाला पैसे मिळाले ते आम्ही कॉलेज करताना त्याचा वापर केला. त्यामुळे पैशाची जाण काय असते, ओके, पैशाची जाण काय असते ती आम्हाला त्या माध्यमातून होती. आजही आमच्याकडे कितीही पैसा असला, आम्ही 80-1 लाख रुपयापर्यंत पगार जरी घेतलो तरी आम्ही ही वस्तू घ्यायची की नाही, ही गोष्ट करायची की नाही, या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो. ती आम्हाला लागलेली सवय होती की एक जरी रुपया तुमच्याकडे असेल तर तो कुठल्या याच्यावर वापरता आला पाहिजे, कुठे तुम्हाला तो हे केला पाहिजे. आमच्याकडे तुम्हाला एक सांगायचा आनंदही वाटतो मला, मोबाईल आमच्याकडे 12वी पर्यंत नव्हतं. 12वी नाही, मला वाटतं 15वी पर्यंत मोबाईल नव्हता. त्यामुळे आम्ही घडलो असं मला वाटतं. बघा की थोड्या मोठ्यांचे बालपण जे असतं ते सगळं सूत्रबद्ध असतं असं काही नाही. लक्षात एक दिवस नायकीचं पण असू शकतं, लक्षात घ्या. हे त्यांच्यावर कळलं. मी जाता तुम्हाला 1-2 पुस्तकांची नावं सुचवेल, जरूर वाचा. थोड्या मोठ्यांचं बालपण म्हणजे नापास मुलांची गोष्ट आणि की ज्याच्या हाती शून्य होतं, अशी जी घडलेली मुलं आहेत, मोठी नावं अगदी मुख्यमंत्रीपासून अगदी शिपायांपर्यंत जी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं, त्यांचं नेमकं बालपण कसं होतं हे जर अनुभवायचं असेल तर ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. पुढे आपण जाऊ. गोकुळमध्ये दिवस असतील पण माध्यमिक शिक्षण हे तुमचं 5वी ते 12वी हे पुणे हायस्कूलमध्ये होतं. आणि असं आम्ही ऐकलं होतं की राजापूरच्या वतीनं जी मॅरेथॉन स्पर्धा सलग व्हायची, सलग 3-4 वर्षाची बक्षीस तुझ्याकडे होती असं मी तरी ऐकलंय. पण याबाबत काय सांगशील? थोडं मी तुम्हाला याच्या आधी थोडं माझा परिचय करून देतो. कारण काय होईल, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की बालगृहातील मुलगा,
मग शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काय प्रावीण्य मिळवलेलं आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये काय प्रावीण्य मिळवलेलं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काय प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर मला असं वाटतं की जसं माझं तुम्हाला नाव माहिती आहे अभय, माझं शिक्षणही LLB केलं, मी MA केलं, MAW केलं, मानवी विकासाचा डिप्लोमा, माहितीच्या अधिकाराचा डिप्लोमा, म्हणजे LLB 3 वर्ष, MAW 2 वर्ष, 5 वर्ष झाली, MA 2 वर्ष, ती झाली 7 वर्ष झाली, मानवी विकासाचा डिप्लोमा 1 वर्ष, माहितीच्या अधिकाराचा डिप्लोमा 1 वर्ष, किती झाले 9 वर्ष. आता मी MA योगामधून करतोय. ओके, नेट सेट मी दोन्ही पास आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सांगायचं काय नाही, मी खूप मोठं केलं नाहीये. मला शिक्षणाची आवड होती म्हणून मी त्याच्या सगळ्या गोष्टी केले. तर ह्या गोष्टी म्हणजे हे. आणि आता PhD ला पण माझं प्रोसिजर चालू आहे की PhD पण आपण करावी. सेट नेट झाल्यामुळे मला प्राध्यापकची नोकऱ्या अशा बऱ्याच असंख्य याच्यामध्ये हे झालं. सामाजिक क्षेत्रामध्ये मला सांगायचं असेल तर मला राज्यपालांच्या हस्ते सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार 2022 मध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर असं असंख्य मी काम केलं, हळूहळू त्या मुलाखतीमध्ये सांगेल. जो सरांनी जो मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये 2 गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की यशस्वी होण्यासाठी हुशार नाही, जसं आपले सत्वे सरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कोण व्हायचं असेल ना त्याच्यासाठी काय लागतं, हुशारकी लागत नाही तर तुमची मेहनत लागते. आणि त्याचं उत्तम उदाहरण अभय दिली असेल. कारण मी कोकणातला, इकडची भाषा वेगळी, तिकडची भाषा वेगळी. मी ज्या दिवशी 7वीला आलो त्या दिवशी सुनील जाधव सर आहेत माझे मराठीचे क्लास टीचर, तर त्यांनी वाचायला सुरू केलं. तुम्हालाही माहित असेल वाचन घेतात आपल्या शाळेमध्ये वाचायला. आता मी माका तुका काय गेलेलं काय गेलेलं असं बोलणारा विद्यार्थी आणि डायरेक्ट घेऊन एकदम अस्खलित मराठी मुलांच्या ह्याच्यामध्ये पंक्तीत बसलो आणि त्यांनी मला वाचायला सांगितलं. वाचायला सांगितल्यावर मला ते थरथर कापायला लागलं. तर कधी असं वाचलंच नाही ना सगळ्यांबरोबर. आणि त्यांचं जीवन वेगळंच असतं. निम्मा अभ्यास, निम्मी मस्ती, निम्मा आराम, अशा सगळ्या गोष्टीमध्ये जातं ते. आणि आम्ही आनंद त्याच्यातून घेतो चांगल्या चांगल्या गोष्टीतून. आणि त्यावेळी मला वाचायला सांगितलं सुनील जाधव सरांनी. आणि वाचताना मी खूप अडखळलो, खूप म्हणजे मला वाटतं काहीच नसेल त्यावेळी मी ज्यावेळी वाचायला सुरू केलं. कारण मला भाषाही कळत नव्हती, माका तुका काय गेलेलं ह्याच्याशिवाय मला काय माहितीही नव्हतं. मग हे वाचत वाचत मग त्यांनी मला धीर दिला होता. नाही म्हणा, मग मी त्यावेळी काय रडलो बिडलो नव्हतो, पण मी पण हसून मग माझी आता जी मिसेस आहे ती पण त्याच वर्गात होती. लव्ह मॅरेज आहे ते सर नंतर सांगितलं. ओके, तर तुम्हाला सांगायचे उद्देश आहे की मलाही थोडंसं अपवर्ड वाटलं की नाही तरी आपण सुधारलं पाहिजे. आणि त्यावेळी मला सरांनी सांगितलं होतं, अभय एक ठीक आहे त्यावेळीचा तुझा जो काय भूतकाळ होता, पण आता तुला तुझ्या अभ्यासाकडे ओढ आणायला लागेल, तुला चांगलं वाचन करायला लागेल. आणि हे माझ्या अधीक्षक मॅडमला सांगितलं की याला वाचता येत नाहीये. मग तिने माझ्याकडे लक्ष दिलं आणि वाचनाची हे झालेली. आणि मॅरेथॉनचं जे सरांनी म्हणालं ते मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत मला वाटतं ज्या दिवशी मी मॅरेथॉनला सुरुवात केली त्यापासून आतापर्यंत 56 मॅरेथॉन मी विविध जिल्ह्यामध्ये मारलेले आहेत. मॅरेथॉन हे फक्त नावासाठी मारलेले नव्हते. डॉक्टरांचे एक उल्लेख करेल त्यावेळी की फक्त आणि फक्त मला त्याच्यातून पैसे मिळायचे आणि त्या पैशाच्या दौरासाठी आणि त्या पैशासाठी मी ते मॅरेथॉन करायचो. आणि ते पैसे सगळे पैसे मी माझ्या शिक्षणासाठी वापरला. एकही रुपया मी त्याच्यातला असा वाया खर्च केला नाही. आणि त्याच्यामुळे माझं शिक्षण झालं. आजही मी सन्मानाने सांगतो, गोपे तुगळकरची जी बँक ऑफ महाराष्ट्राची जी हे आहे त्याच्यामध्ये आजही माझ्या मॅरेथॉनचे 6,000 रुपये आहेत तसे आहेत. ते 6,000 रुपये काढलेले नाही. एकूण टोटल मी तुम्हाला सांगतो, मला मॅरेथॉन मी ज्या 57-58 मॅरेथॉन मारल्या त्या मॅरेथॉन मध्ये मला 47,000 रुपयाची बक्षीस मिळालेली आहे. 47,000 मी MAW ला असताना ते 27,000 रुपये तिकडे वळवले होते. बाकी सगळे पैसे इकडे तिकडे असं करून. आणि ते काय करायचो, एक मॅरेथॉन मारायचो, ते पैसे असलेले घ्यायचो आणि त्याचे फक्त खर्च कसा असायचा मॅरेथॉन साठी मला. आणि मॅरेथॉन मध्ये काय तुम्हाला 1 किलोमीटर आणि 2 किलोमीटर नाही, 10 किलोमीटर, 12 किलोमीटर, 15 किलोमीटर, जे काय असेल, 25 किलोमीटर, 21 किलोमीटर, जे काय असेल, अभय तिथे जाणार, नंबर काढणार. माझ्या डोक्यामध्ये एवढंच होतं की आपण 1 नंबरच काढायचं आणि ते पैसे शिक्षणासाठी वापरायचे. आणि त्याच्यातून मग लागणारा जो डाईट असतो आपल्याला
हरभरे, आणि हरभरेच मी खायचो आणि पळायचो. म्हणजे घोडा तर माहिती आहे ना तुम्हाला, माहितीच आहे घोड्याला हरभरा देतात, तसं मी फक्त तेवढेच खर्च करायचो हरभरे. आणि त्याच्यातून आजपर्यंत मला वाटतं युवा गंगा आपल्याकडे होते, आपल्याला माहित असेल अभिजित हे, त्याच्यानंतर एक भाजपची एक होते बघा वर्षा मॅरेथॉन, गोटनकर असं ते वर्षा मॅरेथॉन, अशा सगळ्या मॅरेथॉन मी जिल्ह्यातल्या मारायचो. एक दिवस डॉक्टर काकांनी मला म्हणाले की अभय आता तू थांब. त्यावेळी होतो मी 12वीला, आणि प्रत्येक शनिवारी माझा सत्कार असायचा शाळेमध्ये ओणीच्या, कारण मी कुठून ना कुठून मॅरेथॉन मारूनच आले. आणि माझ्या डोक्यात एकच असायचं की मॅरेथॉन मारल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि नाव होतं आपल्याकडे 2 रुपये येतात, आणि जिद्द, आणि ती जिद्द माझ्या याच्यामध्ये आली. मी तुम्हाला कमांडोचा ज्यावेळी येईल उल्लेख त्यावेळी तुम्हाला तो सांगेन की तो आत्मविश्वास माझ्याकडे होता की कुठलीही मॅरेथॉन असली तरी आपल्याला हमखास यश मिळवतो. आणि डॉक्टर काकांनी त्या दिवशी मला सांगितलं 12वीचं वर्ष आहे अभय आता तुला थांबायला लागेल. मी मनात म्हटलं, आणि माझंही मन राहायचं नाही, पण डॉक्टर काका म्हणाले तुझं 12वीचं वर्ष आहे तर तुला थांबायला लागेल. पण तेवढेच 12वीचे 3 महिने मी मॅरेथॉनचं थांबलो, आणि त्याच्यानंतर परत सुरू केले. पण त्यांनी जे सांगितलं होतं की अभय तुला थांबायला लागेल, कारण माझं थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांच्याही लक्षात आलं होतं. आणि त्यांच्या त्या 3 महिन्याच्या सांगण्यामुळे मला 12वीला मला वाटतं 70% पडले, आणि मला चांगलं यश मिळालं ते डॉक्टर काकांचे. आणि डॉक्टर काकांनी एक मला नेहमी सांगितलेलं आहे की जीवनात ना कधीतरी थांबायला पण शिकलं पाहिजे, दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे. कारण आज सगळ्यात मला वाटत नाही तुम्ही कधीतरी गोकुळच्या आमच्या संस्थेला विजय दिल्यानंतर सगळ्या ट्रॉफी अभयगिरीच्या असतील त्या बऱ्यापैकी. म्हणजे या 57-58 मॅरेथॉनमुळेच आज माझे जे तुम्ही म्हणताय ना सगळ्यात महत्वाचं असतं शरीर जीवनात. आज जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत वयाने आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांनाही माहित असेल की जर तुमचं शरीर चांगलं असेल तर या जीवनात तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि या मॅरेथॉनच्या माध्यमातून, या खेळाच्या माध्यमातून माझं शरीर फिट झालं, आणि मला एक आत्मविश्वास निर्माण आला की मी कुठेही गेलो तर मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक वाक्य हे प्रेरणा देणारं आहे आणि विचार करायला देखील आवडतं. आरोग्य ही संपत्ती. आपलं आरोग्य चांगलं असेल, आपलं शरीर चांगलं असेल तर आपण कुठेपर्यंत पोहोचू शकतो. विद्यार्थी मित्र असे घडणारे जे विद्यार्थी आहेत त्याच्या पाठीमागे असणारे घर हे महत्वाचं आहे, आणि घराचा मालक देखील महत्वाचा आहे. कधीतरी मी उपस्थित सर्वांना आवाहन करेन की कधीतरी वात्सल्य मंदिर उडीला भेट द्या. आमची टीम आहे, राजेश सर, राणाले सर आणि जोशी सर आणि मी. इथं घडणारा जो होणारा 4 वर्षाचा आनंद मेळावा आहे तिथं आम्ही आवर्जून भेट देतो. त्याचबरोबर परवाच डॉक्टरांचा 75 झाला. त्याचं सगळं पाठीमागचं श्रेय 75 साजरा करण्याचं कारण असं म्हटलं जातं की शिक्षकाला की आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा जेव्हा मोठा होईल तो काय शिक्षकाचा सन्मान असतो. मग एका घरमालकाचा विद्यार्थी या वास्तविकतेच्या मालक असलेल्या विद्यार्थी जेव्हा मोठा होतो तो निश्चितच आनंद होतो. अशाही कार्यक्रमाला दिशा परिवाराच्या माध्यमातून जोशी सर आणि गाणारे सरांनी भेट दिलेली आहे. तेव्हाच असे विद्यार्थी आपल्यापर्यंत येऊ शकतात. तू जाता एक उल्लेख केला होतास की जेव्हा मी 7वीला आलो तेव्हा नीट वाचता पण येत नव्हतं, पण 12वीला 70% मिळाले. याचे प्रेरणा ते कोणतरी असतील ना तुला पुढे नेणारे शिक्षक. अनेक शिक्षक सगळे माझे देखील मित्र आहेत, पण त्याची तुझ्या तोंडातून ते येणं गरजेचं आहे. तुझा इतिहास मी जर वेगळा इतिहास सांगितला तर तुम्ही हसून जाल, पण त्याचं बरोबर तुम्ही सांगणार आहे नक्कीच. तर अशा माध्यमिक तळातील शिक्षक तुला घडवणारे, प्रेरणा देणारे कोणकोणते शिक्षक होते त्यांचा उल्लेख देखील आज तुझ्या मुलाखतीत होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी 2 टर्निंग पॉइंट असतात आपल्या जीवनामध्ये. एक तर आपली 10वी आणि एक तर आपली 12वी. 10वीच्या जीवनामध्ये प्रभू देसाई सर होते. तुम्ही त्या शाळेमध्ये नसाल तर प्रभू देसाई सर असतील, रेल्वे सर असतील, ज्यांनी एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. काही अनुपमचं ते शिकवत होते. आम्ही 2 जण शेवटच्या वेळेची बसलो होतो आणि 10वीचाच विषय होता, आणि ते म्हणाले अनुभव, आणि माझा मित्र म्हणाला झेंडूबाम असं म्हणाल्यावर ते ऐकलं आणि आम्हाला दोघांना उभं केलं. त्यावेळी खूप मारायचे, पूर्वी मारायचे शिक्षक, आता खूप कायदे आल्यामुळे मारत नाही. आणि त्या झेंडूबामच्या ह्याच्यावर एक मला मारलं, मी भिंतीला जाऊन आपटलो.
ते माझ्या मित्राला म्हणाला मी तोही भिंतीला म्हणालो. त्यानंतर आम्ही म्हणालो की कधीही कमेंट करायची नाही शिक्षकांच्या याच्यावर. आणि असं एक आनंददायी होतं. त्यानंतर सौचेबाई राजापूरच्या आहे, त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर मी ज्यावेळी 12वीला होतो त्या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेन, मला वाटतं आमचे क्लास लावले होते इंग्लिशसाठी. डॉक्टर काकाने आमचे क्लास उमराणीकर सर होते, आम्ही त्यांच्या घरी जायचो. मी तुम्हाला एक सांगतो, इंग्रजीचा आणि आमचा काही ग्रंथ नव्हता. फक्त आम्ही डोक्यात ठेवायचो की हाय ते व्यवस्थित फक्त प्रॅक्टिस करायचो. आणि मला म्हणजे त्यावेळी मी 10वीलाही मला चांगले मार्क मिळाले. 12वीलाही असताना मी इंग्लिशचा क्लास लावला होता. डॉक्टरांना माहित होतं कुठल्या मुलाचं काय कंडिशन आहे सध्या. तर आम्ही 4-5 जण होतो आणि 4-5 जणांचे आमचे क्लास पण इंग्लिशचे लावायचे. आम्ही डोक्यात एवढंच ठेवायचो की आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मी अनाथ आहे, माझे आई वडील नाही, हा रडगाणं आता बस झालं हे आम्हाला वारंवार डॉक्टर काकांनी सांगितलं. बाकी आपल्यासारखे पदाधिकारी असायचे ते येऊन आम्हाला सांगायचे की बाबा तुम्ही तुमच्या परिस्थितीशी लढायला शिका. ओके. तर ह्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही शाळेत होतो त्यावेळी आम्हाला शिक्षक सांगायचे की नाही हे तुमचं चुकतं, हे करायला लागेल. आणि मला आत्मविश्वास कधी आला माहिती काय, 7वीला नाही 8वीला असताना ती परीक्षा असते, स्कॉलरशिप परीक्षा असते तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामध्ये विनायक भाट, ऋषाली पाटील, पाटील सरांची मुलगी मनोज सुतार आपल्या ओळखीचा असेल प्रवक्त्यातला, हे असे बत्तर हुशार मुलं होती आमच्या याच्यामध्ये. आणि त्यांना नेहमी त्या सराव परीक्षेला मार्क चांगले पडायचे. साखळकर सर आमच्या घरीचे सर होते. आणि त्यावेळी ते करता करता असं झालं की मला 29 मार्क पडले. 30पैकी किती 29 मार्क पडले. आणि या सगळ्यांना 24 मार्क पडले. आणि मला आनंद काय झाला, अरे हे शिक्षकांची मुलं आहेत, ही हुशार मुलं आहेत, त्यांना कमी मार्क पडले आणि आम्हाला जास्त मिळाले, म्हणजे आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून. मग मी त्यावेळी ते जरा बॅक जाऊन गेलो. तर मी काय करायचो, हे सगळे अभ्यास करायचे घरी, त्यांचे आई वडील मार्गदर्शन करायचे. आम्ही काय करायचो, पाटी पेन्सिल असायचे आमच्याकडे, नुसती आहे तेवढी काही गणितीची पुस्तकातली जेवढे आहे तेवढी नुसती सोडवायची. म्हणजे झोपेत जरी तुम्ही सांगितलं की हे गणित सोडव तरी डोळे आपण ते पाठच केलं. म्हणजे विषय काय म्हणतात, पाठ केलं होती मी गणित. ते कसे येतात काय येतात आपल्याला ते नाही. आपल्याला काय आहे की ते आहे तसं उत्तर घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यातून मला आत्मविश्वास झाला. आणि तो आत्मविश्वास मी घेऊन MPSC मध्ये ज्यावेळी 8 ते 10 लाख लोकांमध्ये ज्यावेळी आपण सिलेक्शन होतो त्यावेळी तो आपला कस लागतो. आणि ती एक मला माझ्यावर आत्मविश्वास आहे की जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. त्या ठिकाणी शिंदे सर होते, त्याच्यानंतर आपले मिरगुळे सरांनी मराठीमध्ये हे केलं होतं. आणि तुम्हाला एक सांगण्याचा एक आनंद लागेल की मिरगुळे सरांनी माझ्याकडे खूप मराठीसाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर शिंदे सरांनी एक सहकार विषय जो होता 12वीचा त्याच्यासाठी मला खूप मेहनत दिली होती. आणि आम्ही फक्त डोक्यामध्ये एकच ठेवायचो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि रोज गोकुळमधून शाळेपर्यंत जायला आम्हाला एक साधारण 20 मिनिटं लागायचे. जाताना अपेक्षित घ्यायचो आम्ही, त्याच्यातले जे काही गाळांतरे जोड्या एका वाक्यात उत्तर आहे ते आपण सुरू करायचो. शाळेच्या तिकडे गेटच्या अलीकडे ते बंद करायचो, परत घेऊन जायचो. त्यामुळे तो 12वीला तो ताण असतो की चांगले मार्क मिळवायचे, हे करायचे. तर तो माझा राहिला नाही, कारण मी जो मला वेळ भेटायचा त्या वेळामध्ये मी ते करायचो. आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये मला सगळ्यात जास्त मार्क मिळाले ते माझ्या मिसेसमुळे. का तर मला एकदम पूर्व परीक्षा झाली आणि मला खूपच मार्क कमी पडले. मिरगुळे सरांनी मला 4 चौघात, कारण मी त्यावेळी मॉनिटर होतो शाळेत, 4 चौघात मला बरंच बोलले. मग मी खूप नाराज झालो, झोपलो घरी हॉस्टेलला. मग मिसेस आली, तिला कळालं की ह्याला वाईट झालं होतं आणि हा म्हणजे टेन्शन मध्ये आहे. तिने म्हणाले की अभय हे घे नोट्स, ते माहिती ना तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामध्ये एकमेकांना शेअर करतात, तसं तिने सगळे नोट्स आणून दिले की हे वाच आणि हे परीक्षेला दे म्हणून. कुठल्या हे ह्याच्यापेक्षा 1 मार्क आपण जास्त मिळवायचा. हा, आणि ते तेवढं डोक्यात माझ्या ठेवलं होतं. तिचे नोट्स वाचून तिला मला वाटतं 79 आणि मला 85 मार्क मिळाले होते मराठी. मी आजही तिला म्हणतो तुम्हाला नोट दिले पण तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क मिळाले. म्हणजे मला सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीमधून आपण सकारात्मक भूमिका घेतली, आपण सकारात्मक विचार केला. नाही तर आपण म्हणतो शिक्षक मला बोलले, 4 चौघात बोलले, म्हणतो खडूसर शिक्षक आहे. हे आहे माझ्या यशामध्ये या सगळ्यांचा वाटा. आम्ही काय करायचो, आम्हाला डॉक्टर काकांनी एक शिकवलं होतं, दैनंदिनी लिहायचो. आम्ही दैनंदिनी लिहायचो. म्हणजे मी आज दिवसभरात काय केलं
की बऱ्यापैकी आम्ही लिहायचो, अरे बाई आमच्या चेक करायचं नसलं तर जेवायला द्यायचे नाही गोकुळची आमच्या बाई, मग ते आम्ही लिहायचो. मग आज मी याला शिवीगाळ केली, आज मी याला बोललो, आज मला हे सर असे बोलले, आज मी अभ्यासामध्ये कमी पडलो, असं लिहायचो होते आम्ही. त्यामुळे काय व्हायचं, आम्हाला त्याची जाणीव होत होती आमची या सगळ्याची. आणि त्या जाणीवेतून आम्ही पुढे पुढे आमचं काय करायला लागलो, नियोजन करायला लागलो. आणि ह्या प्रत्येक शिक्षकाने आम्हाला त्या त्या कालावधीमध्ये काही ना काही मार्गदर्शन केलं आणि ते चांगलं मार्गदर्शन होतं. आणि या सगळ्यांचं एकच ध्येय होतं की ही मुलं पुढे व्हावी. कुठल्याही शिक्षकाला, कुठल्याही पालकांना असं वाटत नाही की मुलगा आपला वेगळा व्हावा, आपली मुलगी कुठेतरी इकडे तिकडे फिरावी, असं काही वाटत नाही, शिक्षकाला वाटत नाही. मग आम्ही त्याच्यात चांगलं घ्यायचं, हे शिक्षक चांगले आहेत, ते आम्हाला हे सांगतात तर ते घ्यायचं. त्यामुळे या सगळ्या यशामध्ये शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. अतिशय सुंदर. शिक्षक, आई वडील हे देखील आपल्या महत्वाचे टप्पे असतात. 12वी मध्ये 70%, पण 12वी नंतर तुझं गोकुळमध्ये राहणं संपलं. त्यानंतर तू पुढे शिक्षणासाठी कुठे कसा गेलास आणि तुला डॉक्टरांनी किंवा अन्य माध्यमातून कशी मदत केली? ज्यावेळी माझं 12वी संपलं त्याच्यानंतर डॉक्टरांच्याही मनामध्ये एक हे होतं की अभय खूप धडपडी आहे, तर त्यांनी काहीतरी वेगळं चांगल्या शिक्षण घ्यावं, खेळामध्ये त्याचं चांगलं प्रावीण्य आहे. तर मला त्यांनी सगळ्यात चांगलं कॉलेज गुप्ते जोगळेकरसाठी ऍडमिशनसाठी डॉक्टर आम्ही स्वतः हे केलं, मेहनत घेतली. तिथे माझं तिथे ऍडमिशन झालं. राहण्याची व्यवस्था आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये केली. आणि 13वी ते 15वी माझं सगळं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जे आहे त्या ठिकाणी समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये झालं. त्या ठिकाणी 75 मुलं होती, आम्ही वेगवेगळी होती. तर आणि आज मला अभिमान वाटतो की ज्यावेळी माझी गाडी मला न्यायला येते पोलीस स्टेशन मधून आणि त्या रोडने मी जातो, जो रोड मी 13वीला असताना 15वीला असताना चालत जायचो मी, किंवा कोणाची तरी सायकल घेऊन जायचो ग्राउंड मध्ये, त्या रोडवर मी कधी माझे सहकारी असतात पोलीस स्टेशनचे, मी नेहमी म्हणतो ह्या संस्थेत मी ह्या वसतिगृहामध्ये मी शिक्षण केलं. आणि त्याच वसतिगृहाचा जो रोज सकाळी 5:30ला, म्हणजे माझा दैनंदिन क्रम सकाळी 4:30ला मी उठायचो. ओके, म्हणजे नोकरी लागेपर्यंत मी 4:30 वाजेपर्यंत 4:30ला उठायचो. आणि ती सवय मला आमचे गोकुळचे एक माजी विद्यार्थी रामा घाक म्हणून या यशामध्ये, मॅरेथॉन मारण्याच्या यशामध्ये आणि माझं करिअरच्या यशामध्ये रामा घाक म्हणून एक आमच्याकडे माजी विद्यार्थी होते, ते आर्मीमध्ये होते. ते सकाळी मला वाटतं तरी 4:30ला यायचे, नाही 4लाच यायचे. दरवाजा ठोकायचे, मी हॉलमध्ये गोकुळमध्ये झोपायचो. दरवाजा ठोकलेला आम्ही थरथर कापायचे, कारण ते काठी घेऊन यायचे. ठोकलेला दिसलं तर मारायचे. आम्ही ते बघायचं ना, बूट घालायचं, पळायला सुटायचं. ते हे कुठलं ते खरं ते परत धावत यायचो. म्हणजे त्यांनी आम्हाला एक 15-20 दिवस ते स्वतः यायचे, लक्ष द्यायचे. आणि मग तीच सवय मला कॉलेज जीवनामध्ये लागली. कॉलेज जीवनामध्ये मी ज्यावेळी त्या अशा याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहायचो, आणि तुम्हाला सांगतो तुम्ही नशीबवान आहात सगळी मुलं, आम्हाला 3 चपात्या आणि 1 मूठ भात भेटायचा. याच्यावरती एकही जेवणाचं एकही चपाती एक्स्ट्रा भेटायची नाही. किती? 1 मूठ भात, ती वाटी माहिती ना आपल्या गणपतीला आपण निवेद करतो ती, आणि 3 चपात्या, याच्या व्यतिरिक्त नाही. पण मी मॅरेथॉन करायचो, हे पोरांना माहित असायचे. माझ्यामध्ये 8वी ते 10वी पर्यंत, 11वी ते 12वी आणि 13वी ते 15वी अशी मुलं असायची. पण जी मुलं लहान होती ती म्हणायचे, दादा आम्हाला काही 3 चपात्या जात नाही, त्याच्यात 1 चपाती तू घे. असं 4-5 चपात्या गोळा करायचो आणि मग ते आम्ही जेवण करायचो. आणि त्यावेळी आम्हाला टायफॉइड भेटायचा 75 रुपये. किती? 75 रुपये आम्हाला तिथे त्या ह्याच्यातून द्यायचे. मग त्याच्यामध्ये आम्ही साबण घ्यायचो, लाईक बॉय साबण 10 रुपयाचे, 5-5 रुपयाचे 2. ओके, 10 गेले. त्याच्यानंतर पिक्चरसाठी आम्ही त्याच्यातले 25 रुपये ठेवायचो. ओके, किती झाले? 35 गेले. महिन्याचं आमचं ठरायचं की पिक्चर बघायचा आपण एखादा चांगला समजते तुला त्या राधाकृष्ण थिएटरला. एक ते तिथे 2 होते, एक 20 रुपये तिकीट, एक 25 रुपये तिकीट. मग 25 रुपये काढून ठेवायचं, त्याच्यात 35 रुपये गेले. मग राहिलेले काय करायचं? मग आम्ही रविवारचं तर केचप माहिती का तुम्हाला, त्यावेळी ते टोमॅटोचं यायचं, मग त्याच्यासाठी 10 रुपये ठेवायचे. मग ते 1 रुपयाचे आणायचो. मग रविवारचं आमची पार्टी काय, ते सगळे संध्याकाळचे चपाती आले की त्याला केचप लावायचं, ते टेरिसवर जाऊन आपलं खायचं. असं ते 10 रुपये ठेवायचं. आणि उरलेले कशात तरी कधी मित्रांबरोबर गेलो चहा बी पियाला, असं ते 75 रुपयाचं आमचं नियोजन होतं. आता 700 रुपये मिळतात शासनाच्या त्या मुलांना. आणि ती एक त्याच्यामध्ये हे होतं. पण एक होतं, त्या ठिकाणी सगळी मुलं मी गोकुळमधून गेल्यामुळे माझ्या टचमध्ये होते. मी जे सांगायचो मोठा दादा म्हणून,
तर ते तिकडे करायचे सगळे. आम्ही प्रार्थना सुरू केली त्या ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा आम्ही त्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये मुलांशी बोलून मी प्रार्थना कीर्तन चालू केली. तेही मुलं पालकांपासून लांब असायची. मी 13वीला होतो त्यामुळे जरा मोठा असल्यामुळे 8वी ते 10वीची मुलं मी ते स्वतः त्या लायब्ररीमध्ये बसून मी स्वतः अभ्यास करायचो, तेही स्वतः अभ्यास करायचे. त्यामुळे तो एक मला इथला संस्कार होता की आपल्या बरोबरची छोटी छोटी भावंड ती काही गोकुळची नव्हती, ती समाजातली होती. त्या वसतिगृहामध्ये असणारी मुलं वेगवेगळ्या धर्मातली यायचे आणि मग त्यांनाही मार्गदर्शन करून मग त्यांना बरं नसेल किंवा काय नसेल तर त्यांनाही घेऊन जायचं. तो एक त्याच्यामध्ये पार्ट होता. आणि सांगायला आनंद होईल की त्यावेळी मी गोपटे मुलगरला होता. मला सुवर्ण पदक मिळालेलं आहे समाजशास्त्र विषयामध्ये. सुवर्ण पदक युनिव्हर्सिटीमध्ये मिळालेलं आहे आणि ते पण मी 15वीला असताना पण पाटी पेन्सिलवरच केलं होतं. आणि त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्यावेळी मला पूर्व परीक्षा झाली होती तर माझ्याकडे एक मुलगी होती, सुधार म्हणून एक मुलगी होती. तर तिला 71% मिळाले होते आणि मला काहीतरी 67-68% मिळाले होते. तर सरांनी मला बोलवून घेतलं. रोकडे सर होते माझे. सरांनी मला म्हणाले की आपण खूप डाऊन होत चाललायस म्हणाले, तू थोडा अभ्यासाकडे लक्ष दे. म्हटलं ठीक आहे. मग आपला आधीच होतं, बायकोने मला एक उदाहरण दिलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचं माझं स्वप्न होतं. पण मी मनातल्या मनात म्हटलं की ह्याच्यापेक्षा आपण जास्त मार्क मिळवायचे. माझ्या डोक्यामध्ये होतं 100 पैकी 100 मार्काचा पेपर लिहायचा फायनल. आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं मार्गामध्ये की 100 पैकी 100 मार्काचा पेपर लिहायचा. शेवटची हे होती. मी एक प्रश्न 8 पेज लिहायचो. त्यावेळी मी शाईच्या पेनाने पेपर लिहायचो आणि मी युनिव्हर्सिटीचं टार्गेट घेतलं होतं की पहिला जो आला तो किती टक्क्याला आला होता. तर त्यावेळी 71-72% युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्रामध्ये पहिला आला होता. मग मी डोक्यामध्ये ठेवलं की किमान आपण 73-74 पडले तरी आपण येऊ शकतो असं ठेवलं. आणि 2च महिने पूर्व परीक्षा झाल्यानंतर 2च महिने रात्रीचा दिवस केला आणि मला 74.42% मिळून मी युनिव्हर्सिटीमध्ये सुवर्ण पदक मिळालं. मला सांगायचं आहे की हे फक्त कशामुळे झालंय की आपलं नियोजन काय असतंय. ओके, परिस्थिती तर तुमच्यापेक्षा बिकट होती माझी. आमचं जेवणाचं काय असेल किंवा काही सगळ्या गोष्टी होत्या, पण आम्ही त्याला हे केलं नव्हतं. पण आज चांगले दिवस आले ना आम्ही, त्यावेळी आम्ही कष्ट केले म्हणून आज आम्ही चांगलं वाटेल ते कुठल्या तरी वेगळी हॉटेल. आता ते ह्याच्यात कुठलं मोठं हॉटेल आहे, सामान पॅलेसमध्ये जाऊन जेवू शकतो का. तर ती परिस्थिती आम्ही बदलली. ओके, असा हा 15वी पर्यंतचा हे होता प्रवास होता. या प्रवासात कोणी गोकुळचे विद्यार्थी म्हटल्यानंतर तिथल्या शिक्षकांचं विशेष लक्ष असायचं. कारण त्याचे त्या संस्थेचे कार्यवाह काही काळ कार्यवाह डॉक्टर देखील होते. एक फक्त जाता अभयकडून एका शिक्षकांचा उल्लेख करायचा राहिला तर ओणी हायस्कूलला एक वेगळी दिशा देणारे, नाव देणारे स्वर्गीय शहाजीराव किल्वीकर सर यांचं देखील या वात्सल्य मंदिरच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष असायचं. त्यामुळे ही मुलं घडत होती. मी पुढे विचारेन की तुम्हाला आठवत असेल, माहिती असेल की 26/11चा मुंबईवरला हल्ला सगळ्यांना आहे, माहितीच आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळा वळण आहे. त्यानंतरची जी टीम, कमांडोची टीम तयार केली गेली त्यामध्ये अभय मानवी आहे विश्वास. लिहिणारे कोण? विश्वास नांगरे पाटील विद्यार्थी वाचा पुस्तक आणि त्यांच्या मुलाखती अनेक आहेत त्या 26/11च्या माध्यमातून. पण त्यानंतर ती महाराष्ट्र सरकारने जी टीम केली, कमांडो केले, त्यामध्ये अभयचं नाव आहे. तिथं तू कसा पोहोचला? त्या ठिकाणी पोहोचण्याचं एकमेव कारण डॉक्टर काका आहे. मी जसं MAW ला ऍडमिशन घेतलं, MAW ला ऍडमिशन घेतल्यानंतर डॉक्टरांचं स्वप्न होतं की अभय कुठेतरी चांगल्या टॉप लेवलला जा असं त्यांचं ध्येय होतं. आणि प्रत्येक पालकांचंही असतं की मुलाने मोठं व्हावं. तसं त्यांनी मुलगा म्हणून ते स्वप्न बघितलं होतं. पण तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी MAW ला होतो, 15वी नंतर MAW निर्मला निकेतनला गेलो होतो मुंबई सारख्या ठिकाणी. मला वाटतं 2000 रुपये मला डॉक्टर काकांनी दिले होते कपडे घ्यायला. आणि ते कपडे 2000 मध्ये जे काय शर्ट पॅन्ट येणार ते कॉलेज, आता कुठलं कॉलेज, मुंबई सारखं कॉलेज आपण जाणार, ग्रामीण भागातला मुलगा तिकडे जाणार या सगळ्या गोष्टीमध्ये. पण डॉक्टर मला 2000 रुपये दिले होते. त्यातून मी ड्रेस बीस घेतले आणि मित्राकडे राहायचो सांताक्रूजला. स्वप्नील चौगुले म्हणून एक माझा मित्र आहे इथला, तर तो त्याच्याकडे राहायचो मी.
मग त्याच्याकडे मी पैसे द्यायचो नाही म्हणून मी भांडी घासायचो, जेवण करून ठेवायचो, पाणी भरून ठेवायचो. का तर आपल्याला आपण त्याला काही पैसे देत नाही पण त्याच्याकडे आपण राहतोय म्हणून मग सगळं आवरून बिरून ठेवायचं आणि त्याबद्दल मी त्याच्याकडे राहायचो. मग ज्यावेळी मी माझ्या लक्षात आलं की तिथे ते कॉलेज एकदम टॉप लेवलचं कॉलेज आहे, निर्मला निकेतन हे कॉलेज टॉप लेवलचं आहे, ज्या ठिकाणी फक्त इंग्लिश बोललं जातं. आमच्यासारखं माका तुका करणार काही तिथे काय कळत नाही, ते शिकवायचे आणि तो एक शब्द शोधायला आम्हाला पूर्ण लेक्चर द्यायचं, ते काही एक फळावर लिहायचे आणि बाकीचे थोडा इंग्लिश बोलणारी मुलं असायची आणि मी ते हे बघायचो शोधेपर्यंत लेक्चर संपायचं आमचं. तर ज्यावेळी ही मुलं एकत्र यायची त्या ठिकाणी सांगायचा उद्देश काय की निर्णय कसे चेंज होतात आपले. त्यावेळी ही मुलं एक टाटा इन्स्टिट्यूट म्हणून आहे, ती त्यांची मुलं आमच्या कॅन्टीनमध्ये जेवायला यायची आणि त्याची चर्चा चालायची आहे, मला मी टाटामधून हे केलंय तरी पण अजून नोकरी नाही मला लागलेली आहे, कमी पगाराची नोकरी आहे. मग मी मनात म्हणायचो अरे हे तर चांगलं हायफाय दिसतात, चांगलं इंग्लिश बोलतात, चांगलं प्रेझेंटेशन आहे, यांची ही गत तर आपलं काय होईल. म्हणून मग मी डॉक्टरांना न कळत मी तुम्हाला सांगतो तो किस्सा. आणि त्याच्यानंतर काय व्हायचं, तुम्ही ग्रुप मित्रमैत्रिणी आहात तर एकदा वडापाव एखाद्याच दिलं की दुसऱ्या वेळेला आपल्याला द्यायला लागतं. असंच एकदा मी गेलो तर 10-12 मित्र आम्ही एकत्र चहा प्यायला गेलो आणि तिथे चहा 20 रुपयाला मिळते, असे त्याचे 100 रुपये झाले. आणि एक दिवस मला म्हणाला अभय तुझे नंबर आहे आज चहा दे म्हणून. मी बघितलं होते 170 रुपये, त्याच्यातले गेले 100 रुपये, राहिले 70 रुपये माझ्याकडे. मी विचार केला की बाबा हे काय आपल्याला परवडणार नाही. तो त्यापासून मी कधीही मित्रांबरोबर चहा फिरायला गेलो नाही. आणि असंच माझं एक स्वप्न होतं की आपण जाऊन मुंबईच्या थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचं. प्लॅन झाला आमचा सगळ्यांचा, शनिवारी कॉलेज सुटलं आणि आमचा प्लॅन झाला की चला जाऊया म्हणून. 150 रुपये खिशात होते. आता तिथे कसं असतं, इथे तर मित्र भरतो, तिथे कोण भरणार, आपले पैसे आपला पिक्चर. मग असंच आम्ही गेलो, सगळे गोळा करायला लागले. तिथे बघितलं 250 रुपये पिक्चरचं तिकीट 250 रुपये. मग मी काय म्हटलं माझ्याकडे तर 150 रुपये झाले. मी लगेच कानाला फोन केला, लावला, हा हॅलो येतो मी कुठे आहे, स्टेशनला आहेस का, हा येतो माझा. फोन नव्हता, कोणाचा फोन नव्हता. मला माझ्या मित्रांपासून त्या मैत्रिणीपासून सुटकारा मिळवायचा होता. मी म्हटलं माझा मित्र आलेला आहे काय आणि मला स्टेशनला जायचंय आणि तिथून मी स्टेशनला आलो. त्यानंतर मी विचार केला की अजून जर मी इथे सराव करत बसलो तर हालत माझी बेकार होईल. म्हणून मग काय केलं, हक्काचं महाराष्ट्र पोलीस डॉक्टरांना माहित नाही, भरपूर लोकांनी सांगितलं की अभय पोलीस झालाय. वर्षभर डॉक्टरांना कळालं नाही की अभय पोलीस झाला. मी गेलो तिथे रात्रीचा दिवस केला, अभ्यास केला, वाटेल ते केलं. पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस झालो. पोलीस झाल्यानंतर मग डोक्यात आलं कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो. त्याच्यानंतर हे केलं, वर्षभर डॉक्टर काय करणार अशी सर्व सामान लोक भेटायची, अहो तुमचा मुलगा पोलीस नाही. आणि मी डॉक्टरांना सांगितलं नव्हतं, मी म्हटलं एनी डब्ल्यूच करतो म्हणून सांगितलं. फक्त गोकुळच्या बाईंना माहित होतं की हा पोलीस मध्ये लागलेला आहे, कारण मी सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करायचे. आणि मग डॉक्टर म्हणाले नाही तसं होऊ शकत नाही. आणि ते कधी कधी डॉक्टरांना कळालं. मी ज्यावेळी ट्रेनिंगला गेलो आणि डॉक्टर नाराज झाले आणि बोलायचं बंद झालं. डॉक्टरांची भावना काय होती की हा मुलगा काहीतरी वेगळं करू शकतो, ते त्यांनी केलं पाहिजे होतं, तो कॉन्स्टेबल का झाला असं त्यांच्या मनामध्ये होतं. त्यावेळी त्यांचे विचार आम्हाला करणे पण आम्ही मोठे नव्हतो. मग मी डोक्यात ठेवलं की नाही, डॉक्टरांना अभिमान वाटेल असं काम करावं. आणि त्या ह्याच्यातून कमांडो मध्ये गेलो, दिल्लीला गेलो, परीक्षा दिली आणि ऍज अ ब्लॅक कॅट कमांडो 26-11 झाला माहिती ना स्पेशल टीम, त्या टीम मध्ये सिलेक्शन झालं मला. आणि मला अभिमान आहे सांगायला की 26-11 सालच्या गटपती टीम मध्ये मी ऍज अ कमांडो म्हणून काम केलं. ते मला खूप अभिमानास्पद वाटलं. आणि त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो की त्या बिल्डिंगला मी 10 वर्ष त्यांचे कमांडो म्हणून काम केलं. PSI आता मी झालो, पण त्याच्यापूर्वी मी कमांडो 10 वर्ष त्या टीम मध्ये काम केलं. मी गडचिरोलीचे C60 कमांडो मध्ये काम केलं, गुजरात वेगवेगळ्या राज्यामध्ये गेलेलो. तुम्ही माझ्या कधीतरी डीपीला फोटो बघितला असाल, सरांकडे फोटो, असे असंख्य वेळा मी वेगवेगळे कोर्स केलेले आहे. त्याच्यामध्ये मी ज्यावेळी कमांडो मध्ये गेलो होतो त्यानंतर आता माझ्या बिल्डिंगला, कमांडोच्या बिल्डिंगला माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन सुखविंदर सिंग साहेबांनी नाव दिलेलं, त्या फ्लोअरला नाव दिलेलं आहे, अभय फ्लोअर म्हणून नाव दिलेलं आहे त्यांनी. म्हणून मी नेहमी सांगतो, प्रामाणिकपणे कष्ट असतील, तळमळ असेल, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना असेल तर तुमचा देव उभा राहतो तुमच्या
वेगळ्यांच्या पुण्याईच्या स्वरूपात. कमाल लोक कसा झालो त्यांनी सांगितलंय. आता आपण थोडस त्याच्या प्रेम काही मला सांगण्याची गरज का वाटते हे मी पहिल्यांदा सांगतो. आता आमची जी दिशाभराची टीम आहे म्हणजे विद्यार्थी टीम आहे ती 20 ते 28 या एजच्या झालेली आहे. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकते. हे कॉलेजचे दिवस असे असतात. मी 13वी ते अगदी BA BEd हे अगदी हॉस्टेलमध्ये राहून केलेले आहे. त्यामुळे त्या वातावरणाची थोडीफार ओळख आहे म्हणून मी बोलतोय. तर हे एक असतं ते घडण्याचं पण असतं आणि बिघडण्याचं पण असतं. पण यांनी सुरुवात 8वी 10वी असतानाच म्हणतो की माझ्या बायकोने मला नोट्स दिल्या. हे काय म्हणतोय आणि बघा ना की प्रेम नेमकं काय असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं कमी विश्वाने म्हणतात का मी नाही तुमचा आमचा स्नेह असतो. हे प्रेम मग तुम्ही आई बाबांवर करा, एखाद्या मुलीवर करा, एखाद्या गाडीवर करा, एखाद्या निर्जीव वस्तूवर करा किंवा जिथं आपण घडलो त्या वसतिगृहावर देखील करा. प्रेम कर विनाशक पाण्यावरती खोचलेलं मेघा मातीमध्ये उमून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. अभयने जे प्रेम केलं ते इथपर्यंत केलं, मेघापर्यंत पोहोचलं. त्यांनी ज्या मुलीचं सिलेक्शन केलं, ज्या मुलीची निवड केली ती निवड इतकी सार्थकी ठरली. ती मुलगी तुम्ही बघितली असाल की राजापूर तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदिता गुरव नावाची विद्यार्थी बघितलं काही हेड क्लार्क म्हणून. आता तिची बदली ही रत्नागिरीला झाली भेटे. मी जेव्हा उत्सुकतेने बऱ्याच वेळा अभयचं हे प्रेम प्रकरण मला कळलं तर एक शिक्षक म्हणून मी उत्सुकतेने बऱ्याच वेळा तहसील कार्यालयामध्ये जाऊन आलो, बघून आलो. हा आमचा घडणारा विद्यार्थी आहे, तो बिघडता कामा नये ही त्या पाठीमागची भावना होती लक्षात घ्या. आणि हे जे त्यांनी मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं पण ते त्यांनी निभवलं. आपल्या करिअरला बाधा न येता हे मला सांगायचं आहे. हा आदर्श आपण त्याच्यातून घ्यायचा. थोडक्यात 2 मिनिटांमध्ये फक्त सांग आपण पुढे जाऊ. मी तुम्हाला सांगतो 7वी पासून माझं तिच्यावर प्रेम होतं. किती 7वी पासून माझं तिच्यावर प्रेम होतं. 7वीच्या विद्यार्थ्याला प्रेमाबद्दल काही माहित नसतं. हा गोड गैरसमज तुमच्या मनातून नसावा. ओके. ती मुलगी समाजातली आहे. मी अनाथ आश्रमामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. ती समाजातली आहे, गुरव समाजातली मुलगी आहे. तिचे वडील आपल्याकडे टेलर म्हणजे आमचे ड्रेस छायाचे त्यांच्याकडे शिवायचे. ती आणि मी क्लासमेट होतो. 7वी ते 10वी पर्यंत ती मला आवडायची. माझं एकतर्फी प्रेम होतं तिच्यावर. ओके. म्हणजे तिलाही कळायचं की हा सारखा माझ्याकडे बघतो, हे करतो ते करतो. आणि त्यावेळी आम्ही काय हॉस्टेलची मुलं आहे, कोणी मारलं काय आणि शिवी घातली काय आम्ही ऐकून घ्यायला तयार होतो. तर त्यामुळे तो एक होता प्रवास. ज्यावेळी 11वीला गेलो त्यावेळी मी तिला थोडस जवळ येतो. आता तुम्ही सगळे यंग आहात, तुम्हालाही माहित आहे प्रेमाबद्दलचं काय आहे. मग 12वी 11वी पर्यंत माझं तिचं बोलणं आलं. मी तिला डायरेक्टच सांगितलं की तुम्हाला आवडतेस म्हणून. ती पण मनातल्या मनात म्हणाले याचं कोणी नाही पाठीपुढे हा काय. तरी पण मग ज्यावेळी 12वीत गेलो, 12वीत गेल्यानंतर मी मॅरेथॉन बिरेथॉन मारायचं. 12वीच्या मॅरेथॉनमध्ये हा काहीतरी करू शकतो हा विश्वास होता. माझ्याकडे मोबाईल नव्हता, तिच्याकडे मोबाईल नव्हतं. ओके. 12वीचं ह्याच्यामध्ये आम्ही प्रेम असताना कुठल्याही प्रकारचा आमचा अभ्यासामध्ये ओके कुठलाही खंड पडला नव्हता किंवा आम्ही एकदम बेभान जसं आता प्रेम केलं जातं. आज तू नाही बोललीस तरी जेवणारच नाही आणि हेच नाही तेच नाही, मी आता आत्महत्या करते, उद्या हे करते, तसं काही नाही. आता मी पोलीस स्टेशनला असल्यामुळे मी सगळ्या रंग बघतो त्या मुलींचे आणि मुलांचे, त्यामुळे तो विषय नाही. पण आमचं त्यावेळी नव्हतं. आम्ही कधी फिरायला जायचो नाही. कुठेतरी असं जाऊन टेकडीवर बस, कुठल्या तरी पर्यटन स्थळावर जा किंवा एखादा आता तुम्ही बघितलं असाल, आता सांगायला काही नाही की आपले मुलं मुली डायरेक्ट एक प्रेम झाला की ते शारीरिक आकर्षण असतं. तुम्ही ज्यावेळी एखाद्या लॉजवर जाता किंवा एखाद्या अशा ठिकाणी जाता की ज्या ठिकाणी तुम्ही असले कृत्य करायला, तसलं काय आमचं प्रेम होतं. आमचं दोघांचं निवड प्रेम होतं. ती मला आवडायची, तिला मी आवडायचो. तिच्या मनामध्ये असायचं की काहीतरी ती करू शकते. पण ज्यावेळी मला जाणीव झाली की आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी 12वी झाली आणि ती DED ला गेली.
डीएड मला वाटतं राजापूरला तिने डीएड केलं. डीएड म्हणजे अर्धा शिक्षक. आणि त्यावेळी ज्यावेळी तिचं डीएड पूर्ण झालं त्यावेळी तिला मागणी घालायला लागली, कारण ती दिसायला चांगली असल्यामुळे, डीएड असल्यामुळे तिला मागणी यायला लागली. आणि तिने मला फक्त एकच शब्द सांगितला, अभय मी घरातल्या लोकांना किती वेळ, घरात कोणालाही माहित नव्हतं जोपर्यंत मी नोकरी लागत होतो तोपर्यंत कानो खबर नव्हती, डॉक्टर काकांना नव्हती, बाईंना माहित नव्हतं, असं आमचं प्रेम होतं. आमचं प्रेम आमचं दोघांचं मनातलं प्रेम होतं. तू मला आवडते, मी तुला आवडतो, एवढंच होतं. कुठे भेटायला जायचो नाही, काय नाही काय नाही काय नाही. त्यांच्या घरातल्यांनाही माहित नव्हतं, ते कोण नव्हते, काय नव्हतं. जसं तिचं डीएड झालं आणि अचानक मी 15वीला होतो त्यावेळी मला एक टेन्शन आलं की आपल्या आवडत्या व्यक्तीचं लग्न ठरतंय किंवा कोणतरी बघायला येतंय, हे करायला येतंय. मलाही मनामध्ये आलं, मग एमए बंद करत असताना माझ्या डोक्यात आलं की नाही म्हणून नाही, पहिले पोलीस भरती होऊया. पहिलं पोलीस झालं, पोलीस झाल्यानंतर मग माझ्या ह्याच्यामध्ये धीर आला की आपण आता तिलाही बरं वाटलं की बाबा हा पोलीस झाला, सरकारी नोकरी मिळाली नाही ना, आता टेन्शन नाही ना. आणि तिने त्यावेळी मला सपोर्ट केला ज्यावेळी परीक्षेला होती. मग आमचं दोघांचं बऱ्यापैकी बॉन्डिंग झालं. पोलीस झाल्यानंतरही मी तिला कधी फिरायला घेऊन गेलो नाही की आम्ही असं फिरायला गेलो नाही. मग मी ज्यावेळी कमांडोला गेलो, म्हणजे फोर्स कमांडोला गेलो, त्यानंतर मी घरच्यांना येऊन बोललो, मी डायरेक्ट वडिलांना बोललो की ती मला आवडते आणि मी तिच्यावर लग्न करणार. त्यांनी एकही शब्द विरोध केलेला नाही. त्यांनी मला म्हणाले तुमचं जर प्रेम असेल तर तुम्ही लग्न करू शकता. हे का तर मी कुठल्याही प्रकारची फालतूगिरी केली नव्हती. कुठल्याही ठिकाणी त्यांना त्रास होईल, कुटुंबाला त्रास होईल, आजूबाजूला त्रास होईल, डॉक्टरांना त्रास होईल, असं कुठलंही वागणं केलं नव्हतं. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. त्यानंतर लगेच ताबडतोब घर घेतलं. तिने मला सांगितलं की अभय तुला घर घ्यायला लागेल. आणि मग घर घेतलं आणि घर घेतल्यानंतर मी ते बोललं. 2018ला माझं लग्न झालं. आजही आम्हाला 2 मुलं आहेत. माझा एक मुलगा फर्स्ट इयरला आहे सीबीएसई बोर्डाला, आणि मुलगी आताची 2 वर्षाची आहे. खूप चांगलं चाललं आहे, कुठल्याही प्रकारचं हेवे द्यावे नाही, काही नाही. आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं, मी ज्यावेळी पोलीस झालो त्यावेळी मी तिला ठरवलं की तू बाबा ते काय ते शिक्षण सेवक म्हणून काम करू नको, म्हणून मी तिला पुण्याला पाठवलं. तिचा सगळा खर्च मी केला आणि ती पहिली तहसीलदारमध्ये वरिष्ठ लिपिक लागली. आता पुरवठा अधिकाऱ्याचं तिचं प्रमोशन झालं आणि आता कलेक्टर. सगळी जबाबदारी मी घेतली. म्हणजे मी फक्त असं नाही म्हणतो मी त्यावेळी पोलीस झालो असतो की म्हणतात ही नको, दुसरी नको, तिसरी नको, चौथी नाही. ज्यांनी मला साथ दिली ज्यावेळी 12वीला असताना 13वीला असताना तिचा सपोर्ट होता. अभय तू काय टेन्शन घेऊ नको. तिच्या घरातून काहीतरी लाडू बिडू करून द्यायचे, मग ते घेऊन जायचो मी इकडे आल्यानंतर. अशा काही गोष्टी तिने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आज तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिलो. तिलाही मी पुण्याला पाठवलं. अभ्यासाला 6-7 महिने तिने घेतले आणि स्पर्धा परीक्षेतूनच ती सरळ सेवेतून सिलेक्शन झालं. मला प्रेमाबद्दल प्रेम करू नका नाही, पण त्या जो कोण तुम्ही मुलाबरोबर कराल, मुलीबरोबर कराल तर ती तेवढी सक्षम बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. लक्षात घ्या, मी आज भरपूर बघितलं. आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही एवढं पालकांचं आमच्यावर कोणाचंही हे नाहीये, नियंत्रण नाहीये आमच्या हॉस्टेलच्या मुलांवर किंवा कोणाचंच नियंत्रण नाही. तरी आमचा एकही मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला नाही. हे मला नेहमी अभिमान वाटतो की माझ्या बालगृहातील मुलगा एकही व्यसनाच्या ठिकाणी गेलेला नाही. म्हणजे ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो त्यावेळी आम्हाला वाटतं तेच आमच्यासाठी पुण्य आहे. म्हणजे कोणाचंच नाहीये तुमच्या नियंत्रण. तुम्ही काय करताय काय नाही ती कोणच बघायला नाहीये तुम्हाला. आणि ती मुलं ज्यावेळी अशी घडतात, अशी एकमेकाला संस्कार देतात ना, ती मुलं आयुष्यात नाही. माझे बरेचसे मी कमांडो मध्ये असताना सगळे ड्रिंक घेणारे असतात, पोलीस मध्ये असणारे काही माझे मित्र आहेत ते घेतात, पण कधी आपण त्याला गेलो नाही का. ते संस्कार होते आम्हाला. तुमच्या अर्थी समाजातली लोक आमच्या पाठीशी आली आणि त्यामुळे आम्ही इथपर्यंत घडलो. आणि दुसरा एक विषय म्हणतो दिशा परिवारासारखं तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना की मी ज्यावेळी 13वी ते 15वी होतो त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगतो एक 8 ते 9 लोकांकडून मी शिष्यवृत्ती घेतली. आणि एक मला ते शिष्य आजही मी तुम्हाला सांगतो शिष्यवृत्तीचे सगळे कागद माझ्या फाईल मध्ये आहेत. कोणी मला 2000 रुपये दिले, कोणी 1000 रुपये दिले, कोणी 5000 रुपये दिले. हे सगळे म्हणजे सुभद्राबाई शिष्यवृत्ती असेल, वेगवेगळ्या समाजाची असेल. मी तुम्हाला सांगतो एक मुस्लिम समाजाची शिष्यवृत्ती निघाली होती. ते त्यांच्याच कास्टसाठी लोकांसाठी होती. आणि मी तिथे ऍप्लिकेशन केलं होतं. ऍप्लिकेशन कुठल्या बरोबर केलं होतं की मला 10वीला 70% मिळालेले आहे, मी अनाथ बालगृहातून शिकलेलो आहे आणि माझ्या खेळामध्ये मला एवढी बक्षीस मिळाले आणि माझी पात्रतेनुसार मला शिष्यवृत्ती द्या. आणि ती त्यांनी मंजूर केली होती. मी एकमेव
असं म्हणजे सांगायचं काय की ते मला कशामुळे मिळाले माहिती काय, माझ्या शिक्षणामुळे, माझ्या त्या खेळाच्या बक्षिसामुळे मला ती शिष्यवृत्ती मिळाली त्याच्यामध्ये. ओके, असं दिशा परिवार जसं अशा मुलांना करतात तसे आमच्यासारखे घडतात, तुमच्याही माध्यमातून अशी सगळी मुलं घडतील ही मला आशा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडीचा विषय घेतला की नाही? बघा कसं वागायचं, कसं जगायचं, रडत कडत की गाणं म्हणत हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. अभयने जे प्रेम केलं ते व्यक्तीवर, केवळ व्यक्तीवर नाही तर मनावर आणि स्वीकारलेल्या कामावर. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिंडासारखं बाणावरती खोचलेलं. लक्षात घ्या, शेवटपर्यंत निभावलं. आणि इथे डॉक्टर काका जे आहेत, आपण सगळी सैराट बघितलेली मंडळी आहोत, बरोबर आहे? सैराट झालेली म्हणतो नाही मी, सैराट बघितलेली म्हणतो. डॉक्टर काकांचे संपूर्ण तालुक्यात सीसीटीव्ही असायचे. हा कुठल्या मुलीवर प्रेम करण्याचं धाडे डॉक्टर काकांना का झालं नाही, एक नैतिक मूल्य बालगृहातून शिकवलं जातं. डॉक्टर काकांचे अनेक राजापुरातल्या गावागावात सीसीटीव्ही असायचे. कुठले सीसीटीव्ही? तर राजापूर शहरात आल्यानंतर विनोद बिलकुले, पी.के. गोंडाळ, गोकुळची मुलं आहेत तिथं. वडील गेलं तर सूर्यकांत सुतार असतील, तानाजी शिंदे असतील, खानविलकर सर असतील, इतर डॉक्टरांची माणसं आहेत. त्या ठिकाणी मौर्य साखळकर असतील किंवा अशी डॉक्टरांनी जोडलेली जी माणसं होती त्यांचा वॉच हा गोकुळच्या मुलांवरती होता. तेव्हा कदाचित अभयला हिंमत झाली नसेल की मी त्या मुलीवर प्रेम करतो. डॉक्टरांनी तालुक्यात केलेली आयडेंटिटी ही महत्वाची होती आणि त्या आयडेंटिटीच्या जोरावरच अभय हा पुढे गेला आहे. मी आणखी एक महत्वाचा प्रश्न त्याला विचारतो. त्यांनी तर्पण नावाची संस्था स्थापन केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक निर्णय आहे तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जेव्हा ही मुलं नोकरीनिमित्त पुढे जात होतात, त्याच्यातला आमचा गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती, महेश कुमार, ज्याला स्वतःच्या आईबाबत माहिती नाही. मी दिशा परिवाराच्या रानडे सर आणि जोशी यांना डॉक्टरच्या वतीनं धन्यवाद देतो की महेश कुमार असतील ज्याला स्वतःच्या आईबाप माहित नाही. दुसरा रुपेश रेडेकर असतील ज्याचे लहानपणीच वडील गेले आणि आता अभय देवी ह्या मुलांना तुमच्या समोर आणण्याचं काम अनंत रानडे आणि जोशी सरांनी केलं. मी डॉक्टरांच्या वतीनं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. महाराष्ट्राचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे काही जेव्हा नोकरीनिमित्त बाहेर पडतात तेव्हा त्यांचा कोणी व्हावा नाही. लक्षात घ्या, आज आंदोलन तुम्हाला माहिती आहे आरक्षणाच्या निमित्त महाराष्ट्रात अनाथांसाठी 1% आरक्षण मिळवून देणारा अभय दिले और महाराष्ट्राच्या अनाथ मुलांना हे त्याचं एक फार मोठं वेगळं काम. त्यांनी नाव घ्यायला हरकत नाही, बच्चू कडू सारख्या माणसाची संगणमत करून आपलं म्हणणं ठामपणे सांगून त्यांनी ते त्यांना पटवून सांगितलं आणि 1% आरक्षण त्यांनी अनाथ मुलांसाठी मिळवून दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी तर्पण नावाची संस्था निर्माण केली आणि त्या तर्पणचं कार्य थोडक्यात आपण या मुलांसाठी सांगावं. मी तुम्हाला माझ्या सामाजिक क्षेत्राचं तुम्हाला सांगायला मगाशी मी विसरलो. मला तो राज्यपालांच्या हस्ते जो पुरस्कार मिळाला तो समाजामध्ये केलेल्या कामाचं दखल घेऊन राज्यपालांच्या हस्ते मला सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार मिळाला. त्याच्यापूर्वी मी ज्यावेळी बालगृहातून बाहेर पडलो त्यावेळी मला लक्षात आलं की 18 वर्षानंतरची जी अनाथ मुलं आहेत ज्याचं कोणीही नाहीये त्यांना शासनाची त्यावेळी कुठलीही योजना नव्हती. ओके, आज आपली ही मुलगी, आपले आता बरेचसे पदाधिकारी चांगल्या पोस्टवर असतील, आज ही मुलगी आपल्या 28-29 वर्षाची लग्न जरी झाली असेल तरी ती आपल्या आई वडिलांच्या याच्यावर अवलंबून राहते, आपला मुलगा अवलंबून राहतो. पण 18 वर्षानंतरची एखादी माझी बहीण असेल बालगृहातून बाहेर पडणारी, माझा भाऊ असेल, तो 18 वर्षानंतरचा पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवरच असतो. त्याला कुठल्याही प्रकारची शासनाची ही नव्हती. त्यावेळी मी ज्यावेळी कमांडोमध्ये मुंबईमध्ये हे झालं दाखल झालो त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना काहीतरी द्यायचं मिळून. आणि त्या माध्यमातून 2017ला हा लढा सुरू केला, 2013ला लढा सुरू केला. 2017 पर्यंत एकटाच लढत होतो या डिपार्टमेंटमध्ये. ह्या आमदारांना भेट, त्या आमदारांना भेट. माननीय बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून
त्यांची ओळख झाली. त्यानंतर मी 18 माहितीच्या अधिकाराचा डिप्लोमा केल्यामुळे महाराष्ट्रातली सगळ्या डिपार्टमेंटची माहिती मी गोळा केली होती. माझा एक कपाट या अनाथ मुलांच्या प्रश्नाबाबत किंवा याच्याबद्दल भरलेला आहे. आजही माझ्या जे याच्यामध्ये आहे की आपण जी माहितीच्या अधिकाराखाली केली. मी 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना काहीतरी आपल्याकडे मिळावं. बच्चू कडूंची ओळख झाली. त्यानंतर 2017 मध्ये पहिलं अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामध्ये अनाथ मुलांना 18 वर्षानंतर काहीतरी अवकाश द्या म्हणून आपण विनंती केली आणि त्याच्यातून देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे, महिला व बालविकास विभाग या त्या मंत्री होत्या, त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये अनाथ मुलांना काहीतरी अवकाश देऊ आणि त्याच्यातून 1% आरक्षण आलं. 1% आरक्षण आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आरक्षण हे नोकरी आणि शिक्षणामध्ये आहे. मग आपण आता नवीन निर्णय केला की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण मिळावं. तो GR झाला. त्यानंतर अनाथ मुलांना 18 वर्षानंतरच्या रेशन कार्ड अंत्योदय योजना लागू व्हावी, तो एक GR काढण्यात आला. त्याच्यानंतर टायपिंग अशा काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो आपला लढा 2 ठिकाणी. मी लढा नेहमी 2 ठिकाणी, एक कायमस्वरूपी व्यवस्था असावी आणि एक सामाजिक दायित्व असावे. ज्यावेळी दिशा फाउंडेशन सारखं सामाजिक दायित्व करणारी एखादी संस्था असते, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अशा वेगवेगळ्या जातीतल्या ह्यांना शिष्यवृत्ती देणारं सरकारने एक सरकारची ही आहे, म्हणजे स्कीम आहे म्हणायचं किंवा योजना आहे. म्हणजे अशा 2 योजना मला त्या मुलांसाठी उभं करायचं होतं. म्हणून मी त्या पद्धतीने 1% आरक्षण असेल, बाकीच्या काही गोष्टी असेल, त्याचबरोबर तर्पण नावाचं एक NGO कंपनी आहे. 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांना मनासारखं शिक्षण घेता यावं. एक मुलगा आहे बालगृहातून बाहेर पडलेला आणि त्याला इंजिनिअरिंग करायचंय. इंजिनिअरिंगची फी एक साधारण तुम्हाला सांगतो 40 ते 45,000. तो मुलगा कुठून आणणार आहे? ह्याच्यासाठी काही उभं राहायचं. आज तुम्ही दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यावेळी काम करता, तुमच्या लक्षात असेल की मुलगा हुशार आहे पण त्याची फी भरणारे कोण नाही, म्हणून तुम्ही उभे राहिले. मी त्यावेळी ठरवलं की 18 वर्षानंतरच्या अनाथ मुलांच्या पाठीशी काहीतरी खंबीरपणे उभं करायचं आणि मी दर्पण फाउंडेशन नावाची NGO कंपनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर श्रीकांत भारती सर यांच्या माध्यमातून ती उभी केली. त्याचा मी आणि माझी मिसेस डायरेक्टर आहोत. असे असंख्य डायरेक्टर या ह्याच्यामध्ये. आज मी अभिमानात सांगतो, कुठलाही 18 वर्षानंतरचा अनाथ मुलगा कुठलेही शिक्षण घ्यावं आणि कितीही फी असो, आम्ही त्याची ठामपणे भरतो. आणि आजपर्यंत 1300 ते 1400 महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील अनाथ मुलांचे 1300 ते 1400 मुलांची आम्ही फी भरतो. 1000 पासून ते 3-3 लाख रुपये एका मुलाची आम्ही फी भरतो. त्याची जेवणाची व्यवस्था करतो, त्याची राहण्याची व्यवस्था करतो, सगळ्या गोष्टी एक पालक म्हणून करतो. मला म्हणून सांगायचंय तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही ही जी मदत घेताय, त्यावेळी मी ज्यावेळी ठरवलं की माझा समाज कोण आहे, माझा धर्म कुठला आहे, मानवता आहे. समाजातला प्रत्येक गरजू माणसाला तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीतला आहे, कुठल्या वाडीतला आहे, तो कोणाचा आहे आपल्याला देणे गेले. पण ज्यावेळी मी सक्षम झाल्यानंतर मला जाणीव असली पाहिजे की मी जो उभा आहे तो कोणाच्या तरी मदतीने असेल. त्यावेळी तिने मला मदत केली, त्यावेळी मला मार्गदर्शन केलं. म्हणून आज मी 2 भाग चांगले करतो. आज मला ते मान सन्मान भेटतो ते या लोकांमुळे भेटतो. तर त्याच्यासाठी आपल्याला पाठी वळून बघायला लागेल आणि त्या पाठी वळून बघण्याच्या ह्याच्यामध्ये मी काहीतरी समाजाचा देणं लागतो. या भावनेतून दर्पण फाउंडेशनचा उदय झाला आणि आज मला अभिमान वाटतो की कुठल्याही मुलाचा फोन आला, दादा तुम्हाला माहिती आहे की केस कापायचा कोर्स मी पहिल्यांदा बघितला. केस कापायचा कोर्स तिची फी आहे 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये केस कापायचा कोर्स. आपल्याला ते इंजिनिअरिंग आणि डॉक्टरच माहित होतं की एवढं लागतं. 2 मुलांचं तुम्हाला गोष्ट सांगलीच्या बालगृहात होती, दादा मला केस कापायचा कोर्स करायचा. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं असेल 20-25 हजार रुपयात होऊन जाईल. म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं कुठे जायचं. म्हटलं दादा लॅक्मी म्हणून एक हे आहे, त्या इन्स्टिट्यूट मध्ये आम्हाला करायचंय. मी तिथे लॅक्मी मध्ये गेल्यानंतर थोडी माहिती घेतली. तर लॅक्मी हे जे मोठमोठे हिरो आहेत ना, त्यांचे केस कटिंग सेटिंग ते काय करायचं तर ते त्यांच्याकडे असतं. मी म्हटलं सहज म्हटलं किती आहे फी, 2.5 लाख रुपये. त्यांची जी भावना होती त्या 2 मुलांची, नाही दादा आम्हाला शिकायचंय. आता त्यांची भावना आहे तर आम्ही कशाला मारू, चला म्हणतो. तर पण पडून मी त्या दोघांना 2.5 लाख रुपये भरून 5 लाख भरून त्यांचा आता 6 महिन्याचा कोर्स आहे. 2.5 लाख रुपये भरून आता ते काय करतील, डायरेक्ट त्यांना उचलतील लॅक्मीवाले आणि कुठे नेऊन ठेवतील, चित्रपट सृष्टीमध्ये नेऊन ठेवतील. ते मग ते तिथे केस बी सेटिंग करतील. असं काहीतरी तुमचं मला सांगायचं आहे. अशी व्यवस्था आपण प्रत्येक मुलाने उभी केली पाहिजे आपल्या समाजासाठी, आपल्या पाठच्या भावंडांसाठी. जर तुम्ही अशी भावना असेल ना तर तो आनंद वेगळा आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी उभा राहण्याचं कारण एकमेव आहे, कर्म. जर तुमची चांगली कर्म असतील तर तुमच्या पाठीशी देव उभा राहतो.
या जगामध्ये माझी संपत्ती, माझं घर, माझा बंगला, माझं हे माझं ते, त्या जगामध्ये काही राहिलं नाही. आज तुम्हाला मला कोकणातल्या यांची हे आहे माहिती आहे की आज बघा माझा काका बोलत नाही म्हणून त्याची मुलं बोलत नाही, त्याची मुलं बोलत नाही म्हणून मी बोलत नाही, हे एकदा संपून जातं. मी तुम्हाला सांगतो पोस्टमॉर्टमला मी दर दिवसातून 2दा दिला जातो. मला सांगायचंय माणसाला काही किंमत. ज्यावेळी तो पडलेला असतो तिथे 3च लोक असतात, एक कापणारा असतो, एक डॉक्टर असतो आणि एक तिथे पोलीस असतो. जाताना काही कोण घेऊन जात नाही. मला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही यंग जनरेशन आहे, तुम्हाला एक सांगतो की प्रामाणिकपणे दुसऱ्याबद्दल चांगलं हे करा. काहीतरी करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला सांगतो देव तुम्हाला काही कमी पडणार देणार नाही. आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत. ज्यावेळी मी ते बसलो आणि माझ्या डॉक्टर खाली बसल्यावर मला पटकन जाणीव झाली मी आज जो उभा आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यांची जागा ही माझ्या बरोबरच असेल कारण मी त्यांचा मुलगा आहे. मला हे तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उभं केलेलं आहे ते त्यांची जागा तुमच्या हृदयातच असली पाहिजे, तुमच्या बरोबरच असली पाहिजे, त्यांना अभिमान वाटला पाहिजे. असं सगळ्या गोष्टी करा. शेवटचा संदेश तुम्हाला, ज्या मुलाकडे काही नव्हतं, तुमच्याकडे नातेवाईक आहेत, तुमच्याकडे देणारे आई वडील आहेत, काहीतरी मागितलं तर तुमचे मामा बिमा आहेत, पण ज्या मुलाकडे काही नव्हतं त्यांनी शिक्षणामध्ये मार्गदर्शनाच्या जोरावर या सर्व लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर जर एवढ्यापर्यंत जाऊ शकतो तर तुमच्याकडे तुमचं कुटुंब आहे, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मार्गदर्शक आहे, तर तुम्ही कुठपर्यंत गेला पाहिजे हा विश्वास जाताना तुम्ही मनामध्ये घेऊन जा, एवढंच माझी इच्छा आहे.